मिरजेतील श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष, दैनिक जनप्रवासचे समूह संपादक संजयजी भोकरे यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्याचा कट पोलिसांनी उधळलाय। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने हत्येचा कट उधळून लावत तिघांच्या मुसक्या आवळल्या असून यातील मुख्य सूत्रधार पसार झालाय। गणेश चंद्रकांत लोखंडे, विराज प्रकाश बुटाले आणि संग्राम संभाजी फडतरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। तर मुख्य सूत्रधार सचिन आवळे हा परागंदा असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत। अटकेतील तिघांकडून 2 देशी बनावटीची पिस्तुले, 4 काडतुसे, चाकू आणि मोटार अशी जप्त करण्यात आली आहे। श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या जागेच्या वादातून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हत्येचा कट रचला होता। त्यासाठी श्री भोकरे हे कुठे कुठे जातात त्याची रेखी करून शुक्रवारी मारण्याचा प्लॅन होता, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिली आहे। या प्रकरणी आणखी काही धागेदोरे आहेत का, यांच्या मागे कोण कोण आहे याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। तिघांना आज न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। फेब्रुवारीमध्ये उत्तर प्रदेशमधून पिस्तूल आणल्यानंतर ते चालू असल्याची खात्री करण्यासाठी तसेच सराव म्हणून तिघांनी काळीवाट येथे एका नारळाच्या झाडात 4 गोळ्या झाडल्या होत्या। पोलीस चौकशीत हे स्पष्ट झाले। संजय भोकरे हे सांगलीत कधी येतात याची माहिती मिळाली होती। त्यांच्या जाण्याचा मार्गही त्यांनी माहीत करून घेतला होता। वाटेत थांबून त्यांच्यावर गोळ्या झाडणार होते, कोणी ओळखू नये म्हणून चेहरा झाकणार असल्याचंही त्यांनी चौकशीत सांगितलंय। काल आपल्याकडे 10:30 वाजता 8 तारखेला सांगली शहर पोलीस स्टेशनला 200/26 हा आपण CR नोंद केलेला आहे। याच्यामध्ये कलम 62, BNS 340 आणि 3.5 त्याचप्रमाणे आर्म ऍक्ट 3.4.25 आणि MV ऍक्ट 192 हे सेक्शन्स आहेत। यामध्ये आपले LCBचे जे लोक होते ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्याच्या खुनाची तयारी काही लोक करत आहेत आणि एक पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमध्ये हे 3 लोक बसलेले आहेत। आणि त्यानुसार माहिती मिळाल्यानंतर आपल्या LCBची जी टीम आहे त्या LCBच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन या 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस करता असं समजलं की सांगली शहरामधले जे प्रतिष्ठित संजय भोकरे आहेत त्यांच्या खुनाची तयारी हे लोक करत होते आणि या लोकांकडनं आपण जवळजवळ 2 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुस, त्याचप्रमाणे एक मोठा चाकू आणि मारुती कार अशा प्रकारचं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। यामध्ये जे आरोपी आपल्याला मिळाले आहेत ते म्हणजे गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम संभाजी फडतरे आणि सचिन आवळे। याच्यामध्ये सचिन आवळे हा परागंदा आहे आणि 3 आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत। ते सगळे राहणारे सांगलीचे आहेत आणि त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही जमिनीचा वाद होता किंवा जमिनीचं जे खरेदी प्रकरण होतं त्या खरेदी प्रकरणामध्ये आर्थिक फायद्यासाठी आणि काही आरोपींनी आमचे वैयक्तिक काही त्यांच्याबरोबर वाद होते याच्यासाठी आणि म्हणून ही लोक हे करायला तयार झालेले होते, म्हणून यांनी अशा प्रकारचा कट रचला होता। आणि हा कट रचताना त्यांनी यामध्ये बऱ्यापैकी रेकी पण केलेली होती। एक साधारणतः हे जे आपले संजय भोकरे जे आहेत हे दैनिक जनप्रवास या त्यांचं ते वर्तमानपत्र आहे आणि या वर्तमानपत्राचं त्यांचं जे ऑफिस आहे या ठिकाणी दर शुक्रवारी संध्याकाळी जात असतात आणि या संध्याकाळच्या जायच्या वेळेला या तिघांनी पण या प्रकरणामध्ये रेकी केलेली होती की आपल्याला साधारणतः ते येताना किंवा जाताना कशा प्रकारे जाता येईल आणि कशा प्रकारे आपल्याला यांना ठार मारण्याची जी योजना आहे ती अंमलात आणण्यात येईल, म्हणून यांनी जी रेकी केलेली होती त्या दृष्टिकोनातून ते तयारीत होते की त्यांचा हा प्लॅन शुक्रवारी आपण जो करणार आहोत तो सक्सेस व्हावा। पण आपल्या गोपनीय बातमीदारांकडून LCBच्या लोकांना जी बातमी मिळाली त्याच्यावर आपले SP सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तुषार जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण व्यवस्थितपणे या गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी आपली पण योजना आपण जी होती ती अंमलात आणली आणि हे काही करू नये किंवा हे करताना आपण आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मुद्देमाल आणि आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे। फक्त या घटनेमध्ये आपल्याला जे आरोपी मिळालेले आहेत त्यांनी जो हा कट रचलेला होता त्याच्यासाठी त्यांचा काही आर्थिक फायदा होता किंवा किंबहुना हे फक्त जमिनीचा वादाचा प्रश्न होता की वैयक्तिक त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते किंवा इतर कोणी याच्यामध्ये आणखी सहभाग आहे याचा आम्ही शोध घेत आहोत। आता सध्या या तिघांनाही 11 तारखेपर्यंतचा PCR मिळालेला आहे। मुख्य आरोपी जो आहे
सचिन आवळे जो सध्या परागंदा आहे तो मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये त्याची नक्की कुठली दिशा आहे हे ठरवता येईल आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. राजकीय कोणाचा प्रश्न? सध्या तरी आत्ता तपासामध्ये इथे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी काही दिसत नाही आहे. केवळ काहीतरी जमिनीचा वाद किंवा आर्थिक फायदा एवढंच कारण दिसून येत आहे.